शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांकडील थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणनं वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. एकीकडे सामान्य शेतकऱ्यांवर कारवाई होत असताना शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना वेगळा न्याय का, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागलेत. आमदार यड्रावकरांच्या नावावर कृषी पंपांच्या 5 जोडण्या आहेत. या 5 जोडण्यांची सुमारे 31,66,110 रुपयांची थकबाकी असतानाही त्यांचा विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. लोकप्रतिनिधींना संरक्षण आणि शेतकऱ्यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानं परिसरातील शेतकरी संतप्त झालेत. थकीत वीज बिलापोटी ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊन पिकं वाळू लागल्यानं संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यकारी अभियंता यांना जाब विचारत तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्यास भाग पाडलं. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दानोळी, कोथळी, उमळवाड या गावांसह वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या 10 HP वरील शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडित केलाय. 10 HP वरील शेतकरी हे अल्पभूधारक 8 ते 10 शेतकरी एकत्रितपणे येऊन 2-2 किलोमीटर पाईपलाईन करून पाणी उपसा करतात. यामुळे या शेतकऱ्यांनाही मोफत वीज बिलाचा लाभ द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान जयसिंगपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय आडके यांनी ज्या शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित केली आहे त्यांची वीज जोडणी तातडीनं जोडण्यात यावी असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राम शिंदे, महादेवराव धनवडे, धनगोंडा पाटील, शरद कांबळे, श्रीकांत पाटील, शीतल बोरगावे, अजित अलमाने, प्रकाश भोकरे, विजय चिवटे, गौतम इंगळे, संतोष उपाध्ये, राहुल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.